नमस्कार, गुड मॉर्निंग. आपल्या सगळ्यांचं आजच्या आपल्या संडे वेबिनारमध्ये हार्दिक स्वागत आहे. आजचा जो आपला विषय आहे तो आहे आहार आणि आरोग्य. तर आमचं विजन, राजयोग कन्सल्टिंग ग्रुप, आमचं विजन जे आहे ते टू एनरिच अ ह्युमन लाईफ विथ फुल ऑफ हेल्थ अँड वेलनेस, फिजिकली, मेंटली अँड स्पिरिच्युअली थ्रू आर योगा अँड वेलनेस ट्रेनिंग. प्रत्येक मनुष्य जीवन आम्हाला शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक दृष्ट्या समृद्ध करायचं हेच आमचं विजन आहे. माझ्याविषयी आजच्या व्याख्याताविषयी, माझं नाव आहे प्रभुलिंग झुंजा. योगविद्या गुरुकुल नाशिक येथून योग शिक्षक पदविका मी घेतलेली आहे. राजयोग मेडिटेशन प्रॅक्टिशनर, सर्टिफाईड हिप्नॉटिस्ट, यंत्र अभियंता, कंपन्यांमध्ये 20 वर्ष कामाचा अनुभव. सिम्बायसिस पुणे येथून व्यवसाय व्यवस्थापनात पदव्युत्तर शिक्षण घेतलेलं आहे. एक आंतरराष्ट्रीय ट्रेनर आहे. त्यानंतर ग्लिक दुबई येथून मानवी उद्योजकतेतील पॉवर स्किल मेंटॉर सुद्धा आहे. ही आमची टीम आहे. त्यानंतर थोडंसं रिकॅप करूया, मागच्या 2 व्याख्यानामध्ये काय काय झालेलं आहे. याच विषयावरती 2 व्याख्यानं झालेली आहेत, त्याविषयी थोडीशी माहिती घेऊया आपण. तर आपण पाहिलं होतं अर्न फॉर्म्युला, EARN, एक्सरसाइज, ॲटिट्यूड, रेस्ट आणि न्यूट्रिशन. हे कसं एका आरोग्यपूर्ण जीवनासाठी गरजेच्या 4 महत्वाच्या गोष्टी हे पाहिलं. त्यानंतर आपण पाहिलं होतं 5 कोश, पंचकोश शरीरातील: अन्नमय कोश, प्राणमय कोश, मनोमय, विज्ञानमय आणि आनंदमय कोश. आहाराचा उद्देश आपण पाहिला होता: शरीराची वाढ करणे, ऊर्जा पुरवठा करणे, प्रतिकारशक्ती वाढवणे आणि मनावरती चांगले संस्कार करणे. आहाराचे प्रकार आणि त्याचे फायदे तोटे पाहिले होते शाकाहार आणि मांसाहार संदर्भात. त्यानंतर त्रिकोणात्मक आहार पाहिला होता आपण: सात्विक, राजसिक आणि तामसिक. त्यानंतर आहाराचे गुणधर्म पाहिलं होतं आपण: पुष्टिकर आणि तुष्टिकर. षड्रसात्मक आहार, कोणते कोणते षड्रस आपल्या आहारामध्ये हवेत ते आपण पाहिलं होतं: गोड, तिखट, तुरट, आंबट, खारट आणि कडू. त्यानंतर आपण फूड पिरॅमिड बद्दल पाहिलं होतं की आपल्या आहारामध्ये प्रमाण कसं असायला हवं, म्हणजे कार्बोहायड्रेट्स, त्यानंतर विटामिन्स आणि मिनरल्स, त्यानंतर प्रोटीन्स, मिल्क आणि डेअरी प्रोडक्ट्स आणि फॅट्स आणि शुगर्स, हे कसं हवं आणि त्याबद्दल विस्तृत विश्लेषण आपण मागच्या रविवारी केलेलं होतं. कार्बोहायड्रेट्स बद्दल म्हणजेच कर्बोदकांबद्दल आपण मागच्या आठवड्यात विस्ताराने पाहिलं होतं. जीवनसत्व म्हणजे काय, त्यांची गरज काय आहे, त्यांचं रिकमेंडेड डेली अलाउन्स म्हणजेच RDA काय आहे हे आपण पाहिलं होतं. त्यानंतर जीवनसत्व अ बद्दल आपण माहिती पाहिली होती. त्यानंतर ब जीवनसत्व, त्यांचे काय शरीरामध्ये फायदे आहेत, त्यांचे सोर्सेस काय काय आहेत, किती गरज आहे शरीराला, ते आपण पाहिलं होतं. जीवनसत्व क म्हणजेच विटॅमिन सी, ते पाहिलं होतं. विटॅमिन डी आपण पाहिलं होतं. त्यानंतर विटॅमिन ई. हे एवढं सगळं आपण मागच्या 2 रविवारच्या आपल्या वेबिनारमध्ये आपण कव्हर केलं होतं. आणि आज मात्र आपण पाहणार आहोत 3 महत्वाच्या गोष्टी, त्या म्हणजे मिनरल्स, त्यानंतर प्रोटीन्स आणि फायबर. त्यांची शरीराला किती आवश्यकता आहे आणि किती महत्व आहे ते आज आपण इथे पाहणार. तर त्यातील महत्वाचं आहे क्षार म्हणजेच मिनरल. या मिनरलचे पण 2 प्रकार आहेत, एक म्हणजे मॅक्रो एलिमेंट्स आणि मायक्रो एलिमेंट्स. मॅक्रो एलिमेंट्समध्ये जे आपल्या शरीरामध्ये खूप जास्त महत्वाचा रोल प्ले करतात आपल्या बॉडी बिल्डिंगसाठी, स्नायूंसाठी म्हणा, किंवा एकंदरीत आपल्या शरीराच्या चयापचय या क्रियेसाठी, ते आहे कॅल्शियम, फॉस्फरस, आयर्न, मॅग्नेशियम, मँगनीज आणि आयोडीन. हे मोठे मोठे जे एलिमेंट्स आहेत त्यामध्ये आहेत मिनरल्स आपण पाहणार आहोत. त्यानंतर मायक्रो एलिमेंट्स म्हणजे ज्यांची गरज आपल्या शरीराला खूपच कमी आहे, पण आपल्या शरीराच्या चयापचय क्रियेमध्ये किंवा एकंदरीत शरीराच्या कार्यक्षमतेवरती चांगला परिणाम करणारे हे मायक्रो एलिमेंट्स: कॉपर, झिंक, मॅनेडियम, सेलेनियम, मॉलिब्डेनम, कोबाल्ट, फ्लोरीन, सिलिकॉन, सोडियम आणि सल्फर. तर आता आपण 1 बाय 1 एक एक गोष्टी पाहूया. कॅल्शियम. ओके, कॅल्शियम काय आहे नेमकं आणि कॅल्शियमची गरज किती आहे? रिकमेंडेड डेली अलाउन्स आहे साधारणपणे 800 ते 1400 मिलीग्रॅम एवढ्या कॅल्शियमची आपल्या शरीराला गरज आहे. मग हे कॅल्शियमचा फायदा काय आहे? तर टू इम्प्रूव्ह हेल्पिंग बिल्डिंग बोन्स अँड कीप टीथ हेल्दी. म्हणजेच आपले बोन्स, आपली हाडं आणि आपले दात हे सुव्यवस्थित, तंदुरुस्त, स्वस्थ ठेवण्यासाठी कॅल्शियमचा फायदा होतो. रेग्युलेटिंग मसल कॉन्ट्रॅक्शन्स इन्क्लुडिंग युअर हार्टबीट.
आपले मसलचे जे आकुंचन प्रसरण आहेत, स्नायूंचे आकुंचन प्रसरण आणि तसेच आपले हार्टबीट्स, हृदयाचे जे धडकन म्हणतो आपण किंवा हार्टबीट्स जे आहेत त्याला रेग्युलेट करण्यासाठी याचा फायदा होतो. मेकिंग शुअर ब्लड क्लॉट्स नॉर्मली, म्हणजे एखादी जखम वगैरे झाली किंवा रक्त गोठवणे जे म्हणतो ते नॉर्मल प्रोसेस करण्यासाठीचा फायदा होतो. टू इम्प्रूव्ह कार्डिओव्हॅस्क्युलर सिस्टम विथ द हेल्प ऑफ मॅग्नेशियम, या कॅल्शियम सोबत मॅग्नेशियम सुद्धा आपल्या शरीरामध्ये योग्य प्रमाणात असेल तर कार्डिओव्हॅस्क्युलर जे काही सिस्टम आहे, म्हणजे रक्ताभिसरण जी संस्था म्हणतो आपण त्याला, तर ती सुद्धा व्यवस्था चांगली चालेल. त्यानंतर विथ द हेल्प ऑफ व्हिटॅमिन डी, ऍब्सॉर्प्शन ऑफ कॅल्शियम इन बोन्स, आपल्या शरीरामध्ये कॅल्शियमचं प्रमाण चांगलं आहे, पण जर का व्हिटॅमिन डीचं प्रमाण कमी असेल तर आपल्या हाडांमध्ये कॅल्शियमचं शोषण होणार नाही. हाडांमध्ये कॅल्शियमचं शोषण चांगलं होण्यासाठी आपल्या शरीरामध्ये व्हिटॅमिन डीची व्यवस्थितपणे त्याची मात्रा असणे गरजेचं आहे. आणि एक सर्वे पण असा पण सांगतोय की भारतीयांमध्ये व्हिटॅमिन डीची कमतरता बऱ्यापैकी आहे. व्हिटॅमिन डी किंवा कॅल्शियमच्या डिफिशियन्सीमुळे काय काय होतं, ऑस्टिओपोरोसिस, हाडांची ठिसूळता किंवा पाठदुखी, अंगदुखी अशा प्रकारचे विकार किंवा व्याधी आपल्या शरीरामध्ये निर्माण होऊ शकतात. त्यामुळे कॅल्शियम हे खूप महत्वाचं क्षार आपल्या शरीरामध्ये आहे. त्याचे सोर्सेस काय काय आहेत, तर सोयाबीन आहे, ड्रायफ्रुट्स आहे, बदाम आहे, जवस आहे किंवा दूध, हे काही महत्वाचे सोर्सेस आपल्या आहारामध्ये असलं तर आपला कॅल्शियमचा जो पुरवठा आहे आपल्या शरीरामध्ये हा चांगल्या प्रकारे होऊ शकतो. त्यानंतर पुढचा आहे आयर्न, लोह. खास करून स्त्रियांसाठी खूप महत्वाचं आहे. एक इंडियन एक्सप्रेसचा एक आर्टिकल एकदा छापून आलं होतं पेपरमध्ये, ते म्हणजेच असं होतं की व्हाय आर मोर दॅन हाफ ऑफ इंडिया चिल्ड्रन अँड वुमेन ॲनेमिक. भारतीयांमध्ये 50% जास्त स्त्रिया आणि मुलांमध्ये हे ॲनेमिकचे लक्षणं का दिसून येतात. हे सांगितलंय की ॲनिमिया म्हणजे काय. ॲनिमिया इज द कंडिशन ऑफ हॅव्हिंग अ लोअर दॅन नॉर्मल नंबर ऑफ रेड ब्लड सेल्स ऑर क्वांटिटी ऑफ हिमोग्लोबिन. हिमोग्लोबिनची संख्या म्हणजे हिमोग्लोबिनचं जे प्रमाण आहे आपल्या रक्तातील ते कमी असल्यामुळेच ॲनिमिया हा रोग भारतीयांमध्ये हा जास्त आढळून, खास करून स्त्रियांमध्ये. हा कोणत्याही जर तुम्ही स्त्रियांचं ब्लड चेक केलं आणि हिमोग्लोबिन त्यातलं चेक केलं, मोर दॅन 50%, ऑलमोस्ट 70-80% लोक स्त्रियांचं हिमोग्लोबिन हे कमीच आहे. साधारणपणे त्यांचं 14 हवंय, ओके, तर ते काय होतं त्याच्यापेक्षाही कमी आपल्याला आढळून येतं. तर आयर्न त्याचं रेग्युलर त्याचं जे काही प्रमाण आहे आपल्या आहारामध्ये ते किती हवंय, RDA नुसार म्हणजे रिकमेंडेड डेली अलाउन्स किती पाहिजे, 10 मिलीग्रॅम. पण स्त्रियांसाठी तेच मात्र 18 मिलीग्रॅम. ओके, म्हणजे पुरुषांपेक्षा जवळजवळ दुप्पट आपल्या शरीरामध्ये हे लोह जाणं गरजेचं आहे. आणि आज भारतीय स्त्रियांमध्ये हे कमी होण्याचं प्रमाण, त्याचं कारणांचं तो थोडाफार विश्लेषण केलं तर त्याचं आपली आहाराची संस्कृती. आहाराची संस्कृती आपल्या कसं आहे की स्त्रियांमध्ये की कसं असतं की आज आधी घरचे सगळे जेवण करून घेऊ दे मग मी जेवण करणार, काही शिल्लक राहिलं तर ठीक आहे, बरोबर, म्हणजे तर आपण स्त्रियांना मिळतं किंवा ते उशिरा जेवतात, त्यामुळे योग्य प्रमाणामध्ये पोषण मिळत नाही. किंवा रात्रीचं उरलेलं काहीतरी आहे बाबा, कसं काय करायचं, कुठं वेस्ट करायचं, आपण ते काय करू त्यालाच गरम करून खाऊन टाकू. हे अशा प्रकारच्या कल्चरमुळे सुद्धा आपल्या स्त्रियांमध्ये योग्य प्रमाणामध्ये पोषण मिळत नाही. पण आजकाल थोडीशी ह्या सवयी थोड्याशा बदलत चाललेल्या स्त्री पुरुष समानतेमुळे सुद्धा सगळं कुटुंब आजकाल एकत्रित येऊन सुद्धा म्हणजे स्त्रिया वेळेवरती जेवण करत आहेत. पण तरी सुद्धा आयर्नचं प्रमाण कमी का आहे, तर आपली बदललेली खाद्य संस्कृती. बदललेली खाद्य संस्कृती ज्या प्रमाणामध्ये पोषणयुक्त आहार आपल्या जेवणामध्ये जायला पाहिजे त्याच्या बदल्यात बरंचसं फास्ट फूड किंवा रेडीमेड फूड किंवा रेडीमिक्स फूड त्याचं प्रमाण वाढत चाललेलं आहे. भले त्यामध्ये दिलेलं असेल की त्याच्यामध्ये हे पोषण मूल्य आहेत, अमुक अमुक पोषण मूल्य आहेत, पण शेवटी त्याच्यामध्ये प्रिझर्वेटिव्ह हे ऍड केलेले आहेत, त्यामुळे हे आपले योग्य ते पोषण मिळत नाही. तर ह्या आयर्नचं किंवा लोहचं काय आपल्या शरीरामध्ये महत्वाचा रोल आहे. इन मेकिंग रेड ब्लड सेल्स विच कॅरी ऑक्सिजन अराउंड द बॉडी. म्हणजेच आपल्या शरीरामध्ये
रेड ब्लड सेल, लाल रक्तपेशी, त्या वाहून नेण्याचं काम किंवा त्या तयार करण्याचं काम हे लोह करतं. आणि ह्यांचं कार्य काय, या रेड ब्लड सेलचं काय, की आपल्या शरीरामध्ये ऑक्सिजनचा पुरवठा करणे या रेड ब्लड सेल्स मार्फत. त्यानंतर ग्रोथ ऑफ बॉडी अँड टू रिड्यूस टायर्डनेस, आपल्या शरीराची योग्य प्रमाणामध्ये वाढ करणे आणि जो थकवा आहे तो थकवा कमी करणे. रिक्वायर्ड मोर इन वुमेन, स्त्रियांमध्ये याची जास्त गरज आहे. रिक्वायर्ड विटॅमिन सी, कॉपर अँड मँगनीज टू ॲब्झॉर्ब द आयर्न इन बॉडी, आपल्या शरीरामध्ये हे लोह जे आहे ते योग्य प्रमाणामध्ये ॲब्झॉर्ब करण्यासाठी, त्याचं शोषण करण्यासाठी काय आपल्या शरीरामध्ये विटॅमिन सीची सुद्धा योग्य प्रमाण असायला हवं. कॉपर म्हणजेच आपण त्याला म्हणतो तांब, आणि मँगनीज, या तीनही प्रकारचे विटॅमिन्स आणि मिनरल्स आपल्या शरीरामध्ये योग्य प्रमाणात असेल तर लोहाचं जे शोषण किंवा शरीरामध्ये ऍब्सॉर्प्शन जे आहे ते चांगलं होऊ शकतं. नंतर जर डिफिशियन्सी असेल तर काय होईल, तर आयर्नची जर संख्या किंवा आयर्नचं प्रमाण जर आपल्या शरीरामध्ये कमी असेल तर काय होऊ शकतं, इट लीड्स टू आयर्न डिफिशियन्सी ॲनिमिया. ॲनिमिया होऊ शकतं की ज्यामध्ये तुमच्या शरीरात रक्ताचं प्रमाण कमी होतं किंवा माणूस खूपच वीक बनतो आणि त्याची प्रतिकारक क्षमता सुद्धा जी आहे ती सुद्धा कमी होते. हे एवढं महत्वाचं आयर्नचं आपल्या शरीरामधील महत्वाचा रोल प्ले करतो. खास करून स्त्रियांसाठी हे महत्वाचं आहे. त्याचे सोर्सेस काय काय आहेत? सगळ्यात महत्वाचा सोर्स आहे पालक. ओके, पालक आहे, हिरव्या पालेभाज्या आहेत किंवा सॅलड आहे. हे जर यांचं प्रमाण जर आपल्या शरीरामध्ये जास्त ठेवलं तर तर काय होईल की आपल्या शरीरामध्ये लोहाचं प्रमाण हे चांगलं होऊ शकतं. त्यानंतर दुसरा सोर्स आहे की आपल्या पंपकिनच्या बिया, भोपळ्याच्या बिया, त्याच्यातून सुद्धा चांगल्या प्रमाणामध्ये आपल्याला लोह मिळू शकतं. त्यानंतर आहे ड्रायफ्रुट्स. ओके, बदाम असतील किंवा पिस्ता असेल किंवा मनुके असतील, हे जे ड्रायफ्रुट्स आहे त्याच्यामध्ये सुद्धा लोहाचं प्रमाण हे चांगल्या प्रकारे आहे. त्यानंतर आहे गुळ. गुळ आहे किंवा खजूर आहे, हे जर आपण आपल्या आहारामध्ये योग्य प्रमाणामध्ये आपण व्यवस्थितरित्या ठेवलं तर खूपच चांगलं आपल्या लोहाचं प्रमाण वाढून जातं. जसं की आपण गुळ, त्याच्यानंतर हे ड्रायफ्रुट्स किंवा खजूर, हे यांचं जर लाडू बनवून रोज आपण खाऊ शकतो तर त्यातून नक्कीच आपल्या शरीरामध्ये लोहाचं प्रमाण हे चांगलं वाढेल आणि हिमोग्लोबिन सुद्धा त्यामुळे चांगलं वाढेल आणि आपलं आरोग्य जे आहे ते चांगलं प्रमाणे सुधारू शकतं. त्यानंतर पुढचा महत्वाचं मिनरल आहे ते म्हणजे आयोडीन. ओके, आपण आय थिंक काही वर्षांपासून 15-20 वर्षांपासून टीव्हीवरती ते जाहिरात पण येते आयोडीनचं किंवा जास्तच. आधी आपल्या जे मीठ असायचं त्या मिठामध्ये आयोडीन आहे की नाही, कारण मीठ हे सगळ्यात महत्वाचा सोर्स असल्यामुळे खूप साऱ्या जाहिरातांमधून मग आयोडीनचं जाहिरात व्हायला लागली. आणि हे आयोडीन खूप महत्वाचं कार्य करतं आपल्या शरीरामध्ये आणि याची गरज जी आहे 150 मिलीग्रॅम एवढी मायक्रोग्रॅम एवढी याची आपल्या शरीरामध्ये गरज आहे. आणि हे याचं काय महत्वाचं कार्य आहे, तर हे 66% ऑफ आयोडीन जे आहे आपल्या थायरॉइडच्या ग्लँडमध्ये असतं. आणि आता परत एकदा पुन्हा स्त्रियांचाच विषय या ठिकाणी येतो की स्त्रियांमध्ये आजकाल थायरॉइडचं सुद्धा हायपो किंवा हायपर थायरॉइडिझम जे म्हणतो आपण ते वाढत चाललेलं आहे. त्याची कारणं बरीचशी वेगवेगळी आहेत, पण 66% आयोडीनचं प्रमाण हे आपल्या थायरॉइड ग्लँडवरती असतं. तर थायरॉइड ग्लँड हे एवढं महत्वाची ग्रंथी आहे की शरीरामधील बऱ्याचशा क्रियेमध्ये, चयापचय क्रियेमध्ये आणि शरीराच्या कंट्रोलमध्ये, हार्मोन्सच्या निर्मितीमध्ये सुद्धा हे थायरॉइड खूप महत्वाचा रोल प्ले करतो. त्यामुळे थायरॉइड ग्रंथी जर व्यवस्थित प्रमाणामध्ये आपल्या शरीरात कार्य करत असेल तर आपलं आरोग्य खूप चांगल्या पद्धतीने मेंटेन राहू शकतं. कंट्रोल मेटाबॉलिझम इन बॉडी म्हणजे चयापचय क्रिया आहे त्यासाठी मदत करतं. हायपोथायरॉइड आणि वेट गेन. हायपोथायरॉइड सुद्धा त्याची कमतरता असेल तर शरीरातील आपलं वजन वाढत राहतं आणि हायपोथायरॉइड सुद्धा त्यामुळे होऊ शकतं. आणि इट हेल्प्स इन हेअर, नेल, स्किन अँड टीथ. हे आपल्या केस किंवा नख किंवा त्वचा आणि दातांच्या आरोग्याकरिता सुद्धा आयोडीन गरजेचं आहे. आणि आणखीन एक महत्वाचं म्हणजे मेंदूच्या विकासाकरिता सुद्धा आयोडीनची गरज आहे. जर आयोडीनची
प्रमाण जर आपल्या शरीरामध्ये कमी असेल तर काय होईल? वेट गेन, वाईटस किंवा गलगंड, फटीग, थकवा येतो, लिथार्जी म्हणतो, थोडंसं आळशीपणा येतो, कॉन्स्टिपेशन म्हणजे पचनाचे विकार किंवा बद्धकोष्ठ हे सुद्धा त्याच्यामध्ये होऊ शकतं. ड्राय स्किन, आपली जी स्किन आहे ती सुद्धा ड्राय किंवा शुष्क त्यामध्ये होऊ शकतं. हेअर म्हणजे केसांनाच वरती सुद्धा परिणाम होऊ शकतो. आणि सेन्सिटिव्हिटी टू कोल्ड म्हणजे कोल्ड म्हणजे थंडच्या प्रती आपण जास्त सेन्सिटिव्ह होऊ शकतो या आयोडीनच्या कमतरतेमुळे. तर हे आयोडीनची कमतरता भरून काढायची असेल तर काय करावं लागेल? कोणत्या आहारातून आपल्याला ते हे मिळू शकतं? सगळ्यात महत्वाचं आहे मीठ, आयोडाइज्ड मीठ. हे मीठ आणि योग्य प्रमाणामध्ये जसं की 150 मायक्रोग्राम जर मीठ आपल्या शरीरामध्ये जर जात असेल तर नक्कीच आपल्या आयोडीनची कमतरता जे ते भरून निघेल आणि त्याच्यामुळे होणारे फायदे आपल्याला होतील. त्यासोबतच आणखीन काही आहेत सोर्सेस आहेत, जसं की स्ट्रॉबेरी आहे, पोटॅटो आहे, काही समुद्रातील सी व्हेजिटेबल्स आहेत किंवा काही बीन्सचे प्रकार आहेत किंवा क्रॅनबेरीज आहेत. हे वेगवेगळे अशा प्रकारचे फळं किंवा भाज्यांमधून सुद्धा आपल्याला योग्य प्रमाणामध्ये आयोडीन मिळू शकतं आणि आयोडीनच्या कमतरतेमुळे होणारे आजार किंवा विकार दूर होऊ शकतात. वेळेच्या अभावाने सगळेच काही क्षारांचा आपल्याला आजच्या व्याख्यानामध्ये अंतर्भाव करणे शक्य नाहीये, त्यामुळे मोजके आणि महत्वाचे असे 3 क्षार आपण या ठिकाणी घेतलेले आहे. पुढचा महत्वाचा आहे आपल्या शरीरातील सगळ्यात महत्वाचा तो भाग म्हणजे प्रोटीन, प्रथिने. हे प्रथिने आपल्या शरीरातील एक बिल्डिंग ब्लॉक्स बनवण्यासाठी खूप चांगल्या पद्धतीने काम करतात. प्रोटीनच का? Protein is the building block of human body and is required for normal functioning, building and repairment of human cells and tissues. आपल्या शरीरातील सेल्स आणि टिश्यूज म्हणजे पेशींचं व्यवस्थितपणे बांधणी करणे, स्नायूंना व्यवस्थित बांधणे यासाठी या प्रोटीनची खूप आपल्या शरीराला गरज आहे. एक संपूर्ण जो शरीर बिल्ड होतो, मसल्स आणि बोन्स यासाठी या प्रोटीनची आपल्या शरीराला खूप गरज आहे. आणि ICMR म्हणतं, इंडियन काउन्सिल फॉर मेडिकल रिसर्च, अ हेल्दी अडल्ट नीड्स अप्रॉक्सिमेटली 1 ग्रॅम ऑफ प्रोटीन ऑफ बॉडी वेट एव्हरी डे. आपल्या शरीराला आपलं वजन जेवढं असतं तेवढ्या ग्रॅमचं प्रोटीन आपल्या शरीरामध्ये जाणं गरजेचं आहे. आणि पुढचा पण एक सर्वे आहे की 9 out of 10 इंडियन्स आर डाएट डिफिशियंट इन प्रोटीन. अक्षय कुमारची मला एक जाहिरात होती बघा टीव्हीवरती, त्यात पण तो म्हणतो की 90% भारतीयांमध्ये प्रोटीनची कमतरता आहे. ओके, प्रोटीनची कमतरता आहे, त्यामुळे प्रोटीन रिच फूड आपल्याला खाणं गरजेचं आहे. आवर बॉडी कॉन्स्टंट युजेस अ प्रोटीन फ्रॉम अ डाएट अँड डज नॉट स्टोर इट. आपल्या शरीरामध्ये प्रोटीन स्टोर करून ठेवू शकत नाही, जे आपण खातो त्यातूनच आपल्याला प्रोटीन मिळतं. देअरफॉर इट नीड्स टू बी रिप्लेनिश्ड एव्हरी डे. रोज आपल्या आहारामध्ये प्रोटीनचा अंतर्भाव होणे गरजेचं आहे. सप्लिमेंटेशन इज इम्पॉर्टंट टू फिल द प्रोटीन गॅप इन युअर रेग्युलर डाएट. जर तुम्हाला प्रोटीनची कमतरता भासत असेल शरीरामध्ये, तुम्ही त्याला सप्लिमेंटेशन सुद्धा ते करू शकता. पण त्याचा सोर्स मात्र चांगला हवा, ऑर्गॅनिक हवा आणि सोबतच तो पचायला सुद्धा चांगला हवा. बऱ्याचदा काय होतं, मार्केटमध्ये आपण जातो प्रोटीन आणायला, ते आपण पुढच्या सोर्सेसमध्ये आपण पाहूयातच कसं असतं ते मार्केटमध्ये. बेनिफिट्स काय प्रोटीनचे? प्रोटीनचे बेनिफिट्स काय काय? सगळ्यात महत्वाचं, प्रोटीन इट बिल्ड्स मसल स्ट्रेंथ. आपल्या स्नायूंची शक्ती जी आहे ती वाढविण्यासाठी या प्रोटीनचा चांगला फायदा होतो. म्हणूनच बघा, आपल्या शरीराची जी झीज होते, रोज आपण एवढं कष्ट करतो किंवा आपल्या ज्या काही ऍक्टिव्हिटीज शरीराची कार्य घडतात आणि जी झीज होते ती झीज भरून काढण्यासाठी सुद्धा या प्रोटीनचा चांगला फायदा होतो. जिम मध्ये जाणारे जे लोक, खास करून जे वर्कआउट करतात आणि सगळ्या मसल्सवरती जोर येतो आणि तिची झीज होते आणि ती भरून काढण्यासाठी त्यांना प्रोटीनची आवश्यकता असते, म्हणून ते प्रोटीन जास्त वरून सप्लिमेंटेशन ते प्रोटीनचं करतात. इट सपोर्ट्स ग्रोथ अँड रिपेअर ऑफ सेल्स. आपल्या पेशींची चांगली वाढ होणे आणि पेशींना काही विकार किंवा काही व्याधी झाल्या तर त्या रिपेअर करणे सुद्धा हे प्रोटीनचं महत्वाचं कार्य आहे. इट हेल्प्स इन कीपिंग हेअर, स्किन अँड नेल्स हेल्दी. सगळ्यात महत्वाचं आहे, हे जर प्रोटीनच्या कमतरतेमुळे स्किन जे आहे, स्किनचा ग्लो जातो, केस गळतात, नखाचं सुद्धा आरोग्य चांगलं राहतं. त्यामुळे स्त्रियांसाठी सुद्धा प्रोटीनची खूप गरज आहे आणि खूप महत्वाचा पार्ट हा प्ले करतो.
केसांची वाढ जर चांगली व्हावी, केस गळू नये, केसात कोंडा होऊ नये, केस अकाली पांढरे होऊ नये, त्वचेवरचा जो ग्लो आहे तो ग्लो चांगला मेंटेन व्हावा जर असं वाटत असेल, तर आपल्याला प्रोटीनचा चांगला आहार, प्रोटीनयुक्त चांगला आहार आपल्या रोजच्या जेवणामध्ये तो करायलाच हवा. इट सपोर्ट्स इम्युन सिस्टम्स. या कोविडमध्येच सगळ्यांना याचं महत्व पटलेलं आहे. इम्युन सिस्टमचं महत्व सगळ्यांना कळलेलं आहे. ओके, इम्युनिटी पॉवर ज्याला म्हणतो किंवा रोग प्रतिकारक शक्ती, याचं खूप महत्वाचं आहे. त्यानंतर पुढचं आहे इट सस्टेन्स एनर्जी लेवल. आपली शरीराची ऊर्जा लेवल जी आहे, ऊर्जेची क्षमता ती मेंटेन कर, स्टॅमिना म्हणा किंवा ऊर्जा मेंटेन करायला याचा चांगला फायदा होतो. इट सपोर्ट्स ग्रोथ अँड डेव्हलपमेंट ऑफ चिल्ड्रन. लहान मुलांच्या वाढीकरिता हे खूप महत्वाचं आहे, कारण लहान मुलांना आहे प्रोटीनची गरज खूप असते. मोठ्यांपेक्षाही त्यांचं जेव्हा वाढीचं वय असतं साधारणपणे 6 महिन्यापासून ते 12 वर्षापर्यंत त्यांना प्रोटीनची गरज आपल्यापेक्षाही, अडल्टपेक्षाही त्यांना प्रोटीनची गरज जास्त असते. याचे सोर्सेस काय काय आहेत? सोयाबीन सगळ्यात जास्त, जर कडधान्यामध्ये जर आपण बघितलं तर सोयाबीन आहे. तर सोयाबीनमध्ये सगळ्यात जास्त आपल्याला प्रोटीनचं प्रमाण मिळतं. सोया पावडर किंवा सोया मिल्क हे सुद्धा आपण घेऊ शकतो. नॉर्मल दूध आहे किंवा दुग्धजन्य पदार्थ, डेअरी प्रोडक्ट्स आपण त्याच्यामध्ये घेऊ शकतो. मूग डाळ आहे किंवा मुगाचे प्रकार आहेत. त्याच्यानंतर काही ड्रायफ्रुट्स आहेत, अक्रोड्स आहेत. हे रिच सोर्स ऑफ प्रोटीन्स व्हेजिटेरियनमध्ये आहेत. डाळी आहेत, डाळीमध्ये सुद्धा आपल्याला चांगल्या प्रमाणामध्ये प्रोटीन मिळतं. आणि नॉनव्हेज जरचा विचार केला तर नॉनव्हेजमध्ये ऑफकोर्स प्रोटीन चांगल्या प्रमाणामध्ये मिळतं. साधारणपणे नॉनव्हेजमध्ये 20% प्रोटीन आपल्याला मिळतं. साधारण 1 किलो जर तुम्ही घेतला तर त्यामध्ये 200 ग्रॅम प्रोटीन तुम्हाला त्यामध्ये मिळू शकतं, जर तुम्ही त्याला योग्य संस्कार करून खाल्लं तर. अदरवाईज तेलामध्ये त्याला जास्त तुम्ही शिजवलं कोणतेही पदार्थ, आपण याच्या आधीच्या पण व्याख्यानामध्ये आपण पाहिलेलं आहे की तेलामध्ये शिजवणे किंवा तेलामध्ये फ्राय करणे जीवनसत्वांची किंवा पोषण मूल्यांचा ऱ्हास कसा होतो आपण ते याच्या आधीच्या व्याख्यानामध्ये पण पाहिलेलं आहे. आणखीन एक जर सप्लिमेंटेशन बद्दल जर मगाशी आपण बोललो, सप्लिमेंटेशन मध्ये सुद्धा बरेच जण करतात की डॉक्टरांनी लिहून दिलं की जाऊन आपण घेऊन येतो. तर घेतल्यानंतर सुद्धा तुम्ही कधी त्याच्यामध्ये वाचून पहा की त्यामध्ये आपण हे कशासाठी घेतोय, प्रोटीनसाठी घेतोय का आणखी कशासाठी घेतोय, कारण त्यामध्ये कार्बोहायड्रेटचं प्रमाण सुद्धा जास्त असतं. तुम्ही एकदा कंटेंट चेक करा, त्याच्यामध्ये कार्बोहायड्रेटचं प्रमाण त्याच्यामध्ये बऱ्यापैकी असतं. वेअर ॲज आपल्याला शरीराला कार्बोहायड्रेटची गरज कमी असते. आपल्या शरीराला कार्बोहायड्रेटची गरज जी आहे ती कमी असते, कारण आपण आपल्या आहारामध्ये भरपूरच घेतोय. त्या डब्यातून घ्यायची गरज नाही आपल्या ऍडिशनल, आपण घेतोय ते प्रोटीनसाठी. त्यानंतर प्रोटीन कंटेंट किती आहे ते एकदा चेक करा. आणि सोबतच एक पीडीकास्टचा स्कोर असतो. पीडीकास्ट म्हणजे प्रोटीन डायजेस्टिबिलिटी करेक्टेड अमिनो ऍसिड स्कोर. तो किती असतो तो पण पाहणं गरजेचं आहे. आणि तो जर स्कोर 1 असेल तर याचा अर्थ काय होतो की हे जे प्रोटीन तुम्ही घेणार बाहेरनं पावडर स्वरूपात किंवा मेडिकलमध्ये घेणार आहे ते 100% डायजेस्ट होतं. तुम्ही जेवढं खाणार तेवढं शरीराला पचतं. तर त्याच्यावरती 0.5 0.6 असेल तर ते 50 ते 60% एवढंच ते प्रोटीन आपल्या शरीराला पचतं असा त्याचा अर्थ होतो. त्यामुळे मार्केटमध्ये सुद्धा प्रोटीन घेताना त्या संदर्भात तुम्ही काही गोष्टी समजून घ्यायच्या गरज. आणखीन काही जर विशेष माहिती पाहिजे असेल तर तुम्ही त्या सेशन नंतर संपर्क साधू शकता. त्यानंतर सगळ्यात आणखीन एक महत्वाचा जो आहारातला मुख्य घटक तो म्हणजे फायबर. फायबर, ओके. फायबर म्हणजे काय तर तंतुमय पदार्थ. तंतुमय पदार्थ, तंतुमय पदार्थ म्हणजे काय तर ज्या आपल्या शरीराला, आता याचं रिकमेंडेड डेली अलाउन्स जे आहे ते 20 ते 30 ग्रॅम पर डे. रोज आपल्या शरीरामध्ये साधारण 20 ते 30 ग्रॅम फायबरयुक्त पदार्थ किंवा तंतुमय पदार्थ आपल्या शरीरामध्ये जाणं गरजेचं आहे. याचा काय फायदा आहे? इट हेल्प्स टू स्लो द एम्प्टिंग प्रोसेस इन अवर स्टमक. आपण जे काही खातो, खाल्ल्यानंतर जे पोट रिकामं व्हायची जी प्रोसेस आहे त्याला थोडंसं स्लो करतं आणि पचनाची जी क्रिया आहे ते जास्त इफेक्टिव्ह करतं. हे या फायबरचं सगळ्यात महत्वाचं काम. म्हणजेच आपलं पोट आहे ना हे चांगलं भरल्यासारखं वाटतं नेहमीच. नाहीतर काय होतं की खा होतं, भरपूर भूक लागते, आपण खात राहतो आणि त्या प्रमाणामध्ये डायजेशन प्रोसेस तेवढं इम्प्रूव्ह होत नाही. त्यामुळे जो मेद आहे पोटावरचा मेद वाढत जातो किंवा एकंदरीत फॅट जे आहे आपल्या शरीरातलं वाढत राहतं.
आणि वजन सुद्धा त्यामुळे वाढत राहतं. इट हेल्प्स टू लोअर द कोलेस्ट्रॉल अँड स्टॅबिलाइज युअर ब्लड ग्लुकोज लेवल्स. तुमच्या शरीरातील जे कोलेस्ट्रॉल आहे ते कमी करायला मदत करतं आणि तुमच्या रक्तातील ग्लुकोज म्हणजे शर्करा, रक्त शर्करा सुद्धा चांगल्या लेवलला मेंटेन करायला मदत करतं. हे खूप महत्वाचं काम आहे. इट ॲब्झॉर्ब्स वॉटर टू हेल्प टू सॉफ्टन द कंटेंट्स ऑफ आवर बॉवेल्स. आपल्या जे आतड्यांमधील ग्लँड जे आहेत किंवा आतडे आहेत त्याचे सॉफ्ट करण्यासाठी ते मदत करतं, वॉटर शोषण किंवा पाणी शोषण. इट असिस्ट्स इन द प्रोडक्शन ऑफ गुड बॅक्टेरिया. चांगले काही बॅक्टेरिया आहेत, जीवाणू आहेत, त्यांचं चांगल्या पद्धतीने निर्माण करून हे बाउल हेल्थ आपल्याला वाढवायला मदत करतं. आय एम सॉरी, इथं डिफिशियन्सी ऑफ आयोडीन, इथे डिफिशियन्सी ऑफ फायबर आहे. ते जर नसेल तर बद्धकोष्ठ होऊ शकतं, पचनाचे विकार त्या ठिकाणी होऊ शकतात, गॅसेस, ऍसिडिटी हे सुद्धा होऊ शकतं. आजकाल बघा आपल्या आहारामध्ये हे तंतुमय पदार्थांची कमतरता खूप आहे, कारण आपण आजकाल फास्ट फूडच्या आहारी गेलेलो आहोत. फास्ट फूड, आणि फास्ट फूड कशापासून बनलेलं असतं? मोस्टली मैद्यापासून बनलेलं असतं. आपला आधीचा आहार चेक करा, एक 10 वर्षापूर्वीचा, 15 वर्षापूर्वीचा आहारामध्ये आपलं जेवण कसं असायचं. त्याच्यामध्ये जे काय पण पीठ असतं, पीठ न आपण चाळता त्या पिठापासून आपण पोळ्या भाकऱ्या आपण बनवायचो. पण आजकाल मात्र सगळं चाळून येतं, रेडीमेड आटा येतो, एकदम मऊ सॉफ्ट येतो. ओके. किंवा मैदा खूप वाढलेला आहे घरामध्ये, स्पेशल डिश काही करतात, मैद्याचं प्रमाण वाढलेलं आहे, बेकरी आयटमचं प्रमाण खूप वाढलेलं आहे, आणि त्यामध्ये हे फायबर युक्त पदार्थ त्याच्यामध्ये कमी असतं, त्याच्यामुळे फायबर ऑलमोस्ट नसतंच. त्यामुळे काय होतं की आपल्या शरीराला जे पचनाची क्रिया व्हायला पाहिजे ते योग्य प्रमाणात होत नाही. आता हे जेव्हा आपण अन्न खातो त्याचं लहान आतड्यांमधून सगळं पचनाची क्रिया जी होते, लहान आतडे, त्यातून आपलं अन्न पास होत असतं, तिथून ते मोठ्या आतड्यामध्ये जातं, तिथून ते मल आपल्या शरीरातून बाहेर पडतं. तर हे बाहेर पडण्याची जी क्रिया आहे, ती क्रिया कशी असते? तर लहान आतडे कसं काम करतं? समजा एक अळी असते ना, अळी कसं मागे पुढे जातं, मागे पुढे ज्या पद्धतीने जातं, त्या पद्धतीची मुवमेंट जी आहे आपल्या आतड्यांची होत असते, आणि त्याच्याद्वारे आपल्या आतड्यामधून आपलं अन्न किंवा मल जे आहे ते पुढे ढकललं जातं. ओके. तर ती महत्वाची प्रोसेस आहे, आणि ह्या आपल्या आतड्यांच्या मुवमेंटसाठी आणि सबसिक्वेंटली आपल्या अन्नाच्या किंवा मलाच्या मुवमेंटसाठी हे फायबरची गरज आहे. तसं फायबर जे आहे डायरेक्टली न्यूट्रिशन म्हणून त्याचा काही फायदा नाहीये, पण आपल्या कम्प्लीट ह्या चयापचय प्रोसेस किंवा पचन संस्थेच्या प्रोसेससाठी याचा खूप चांगला फायदा होऊ शकतो. म्हणून फायबरयुक्त पदार्थ असणं चांगलं आहे. हे कशातून मिळतं, त्याचे सोर्स काय आहेत? तर मेनली फळं आणि भाज्या, आणि ते सुद्धा कच्च्या स्वरूपामध्ये आणि सालीसकट. भाज्या खा, तुम्ही कच्च्या सॅलड खा, भरपूर सॅलड खा, किंवा भाज्या खा. हे जर तुम्ही खाल्लं तर त्यातून आपल्या शरीराला चांगल्या प्रमाणामध्ये फायबर आपल्याला मिळतं. आपण काय करतो, बऱ्याचदा फळांच्या साली काढून टाकतो. आधी आम्ही आंबे म्हणा किंवा चिक्कू म्हणा सालीसकट खायचो, पण आता काय होतंय, आपण साली सगळं काढून टाकतो आणि फक्त आतलं सगळं खातो. त्यामुळे आपल्या शरीरामध्ये योग्य प्रमाणामध्ये फायबर मिळत नाही. तांदूळ सुद्धा बघा, एकदम पॉलिश तांदूळ, एकदम फ्रेश, एकदम चमकणारा तांदूळ आपण आजकाल खातो. त्याच्यामुळे काय झालं, फायबर सुद्धा आपल्या शरीरामध्ये मिळत नाही. हातडीचे तांदूळ जे म्हणायचे आधी, ते तांदूळ आपण खायचो, एकदम चांगल्या प्रमाणामध्ये फायबर आपल्याला मिळायचं. ते फायबर सुद्धा कमी झालेलं आहे. ड्रायफ्रुट्स का तुम्ही, ड्रायफ्रुट्समध्ये सुद्धा चांगल्या प्रकारचा फायबर आहे. एकंदरीतच फळं आणि भाज्या त्यांच्या मूळ स्वरूपामध्ये जर खाल्लं तर आपल्याला चांगल्या प्रमाणामध्ये फायबर आपल्याला मिळतं, आणि आपल्या शरीराची कार्यक्षमता, एकंदरीत पचनाची कार्यक्षमता ही वाढू शकते. बद्धकोष सारख्या आजारामधून, पचनाच्या विकारापासून आपण दूर राहू शकतो. यानंतर आणखीन एक महत्वाचा एक नियम आहे, तो म्हणजे जेवण कधी घ्यायचं, जेवण कधी करायचं, किंवा आपल्या आहारामध्ये आपल्या पाण्याचं किंवा लिक्विडचं प्रमाण किती हवं. आपल्या आहारामध्ये लिक्विडचं प्रमाण किती हवं या संदर्भात सुद्धा आयुर्वेदामध्ये खूप चांगल्या चांगल्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. तर लिक्विड काय किती पाहिजे? एक श्लोक आहे, ते म्हणतंय की भोजनांते पिबेत तक्रम, दिनांतेच पिबेत पयाहा, निशांतेच पिबेत वारी, ततस्य की वैद्यस्य की प्रयोजनम.
म्हणजेच आपलं जे लिक्विड जे आहे आपल्या शरीरामध्ये जाणारं ते योग्य प्रमाणामध्ये आणि योग्य वेळी जर घेतलं तर आपल्याला त्याचा चांगला फायदा होतो, वैद्याची गरज नाही. म्हणजेच भोजनांते पिबेत तक्रम, म्हणजे जेवण झाल्यानंतर ताक पिणे हे आरोग्याला नेहमी चांगलं असतं. त्यानंतर दिनांतेचे पिबेत पया, म्हणजे दिवसाच्या शेवटी आपण जर दूध पिणे, गार दूध पिणे, म्हणजे रात्रीचं दूध पिणे हे चांगलं असतं. निशांतेचे पिबेत वारी, म्हणजे निशांत म्हणजे रात्र, रात्रीच्या शेवटी म्हणजे सकाळी जर आपण पाणी प्यालो चांगलं तर ते सुद्धा चांगलं आहे. आणि ह्या 3 नियम जर आपण फॉलो केले तर वैद्याची गरज कदाचित लागणार नाही, असं आयुर्वेदाने सांगितलेलं आहे. त्यानंतर जेवणाच्या वेळा सुद्धा महत्वाच्या आहेत. जेवणाची वेळ सकाळी साधारणपणे 10 ते 12 आणि संध्याकाळी साधारणपणे 8 वाजेपर्यंत जर आपण भोजन केलं तर त्याचा चांगला फायदा आपल्या शरीराला होतो. ज्याप्रमाणे अग्निहोत्राला 2 वेळा आहुती दिली जाते, साधारण सकाळी आणि संध्याकाळी, त्याचप्रमाणे आपलं हे जे जठर आहे त्याची सुद्धा अग्नी जी आहे ती 2 वेळा प्रदीप्त होते, सकाळी आणि संध्याकाळी. आणि त्याच वेळेस योग्य प्रमाणामध्ये जर आपण आहुती दिली या अन्नाची, आहाराद्वारे जर त्याला योग्य प्रमाणामध्ये आहुती दिली तर नक्कीच त्याचा फायदा आपल्या शरीराला होईल, मनाला सुद्धा होईल. त्यामुळे आहार जे आहे ते केवळ शारीरिक गरजांसाठी नसून ते आपल्या मानसिक गरजा सुद्धा पूर्ण करण्यासाठी खूप महत्वाचा रोल प्ले करतोय. जसं आपण सांगितलं, केवळ म्हणजे भूक लागल्यानंतर खाणे, त्याच्यानंतर म्हणजे शरीराची वाढ करणे, ऊर्जेची निर्मिती करणे, प्रतिकारक शक्ती वाढवणे, या सगळ्या चांगल्या गोष्टी आहेतच. पण सोबतच आपल्या मनावरती चांगले संस्कार करण्यासाठी या आहाराचा खूप चांगला फायदा होतो. इव्हन आपली भारतीय संस्कृती सुद्धा तशीच सांगते की आहारामध्ये खूप महत्व आहे, आहारासाठी खूप महत्वाचं आहे. आणि अजूनही एक मला या ठिकाणी सांगावंसं वाटतं की भारतीय संस्कृतीबद्दल, भूक लागले तेव्हा खाणे म्हणजेच प्रकृती, भूक लागले तेव्हा खाणे म्हणजेच प्रकृती, भूक नसताना सुद्धा खाणे म्हणजेच ही विकृती. त्यामुळे एक नियम लक्षात ठेवायचा, कोणती गोष्ट कधीही खाण्याच्या आधी की खरोखर मला भूक लागलेली आहे का. भूक असताना बिंदास्त खा, भूक नसताना अजिबात खाऊ नका. बऱ्याचदा काय होतं, आपण येता जाता काही ना काही घरात दिसलं की घ्यायचं, तोंडात टाकायचं, काही पण घ्यायचं आणि खात राहायचं किंवा कायम चरण करत राहायचं. त्यामुळे एक लक्षात ठेवायचं, हा बेसिक नियम आपलं आरोग्य उत्तम राखण्यासाठी, आपलं वजन जे आहे ते उत्तम राखण्यासाठी भूक असताना खाणे आणि भूक नसताना अजिबात न खाणे. तर भूक लागली असता खाणे म्हणजेच प्रकृती, भूक नसताना खाणे म्हणजेच विकृती, भूक असताना सुद्धा समोरच्या एखाद्या व्यक्तीला, ज्या भुकेली व्यक्ती आहे तिला आपल्याला थोडंसं देणं म्हणजेच हीच खरी भारतीय संस्कृती. आणि हेच संस्कृती जी आहे आपल्याला पुढे कंटिन्यू करायचं आहे आणि हीच संस्कृती पुढे आपल्याला पुढे न्यायची आहे, पुढच्या पिढीला सुद्धा हीच संस्कृती आपल्याला पुढे ट्रान्सफर करायची आहे. तर आपलं आजचं व्याख्यान जे आहे या ठिकाणी आपण संपवतोय. तर कोणाचे काही प्रश्न किंवा शंका असतील तर तुम्ही विचारू शकता. मी सगळ्यांना व्हिडिओ सुद्धा ऑन करते प्रत्येकाचे, तुम्ही व्हिडिओ सुद्धा चालू करू शकता आणि तुमचा माईक सुद्धा तुम्ही अनम्यूट करून तुम्ही विचारू शकता. आय थिंक एक तर सगळ्यांना सगळंच. गुड मॉर्निंग सर, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. खूपच छान सांगितलं सर तुम्ही, खूपच म्हणजे एकदम मनाला पटणारं असं आहे आणि आम्ही वाट पाहत असतो तुमच्या सर्व ह्या लेक्चरची आणि ते अंमलात पण आणतो. त्याचा परिणाम धन्यवाद, म्हणजे सगळ्यात महत्वाचं ते आहे. माझ्या स्वतःवर त्याचा परिणाम मला जाणवतो. म्हणजे हा. सर हे कसं औषध आहे, ते सांगण्याची पद्धत खूपच छान आहे. धन्यवाद सर, धन्यवाद. धन्यवाद सर, धन्यवाद. गुड मॉर्निंग. बोला ताई. हॅलो. हा बोला ताई. हा, गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. माझं बीपी शूट झालं होतं 2018 ला. ओके. नाकातून रक्त वगैरे आलं होतं
आणि तेव्हापासून असं झालं की हिमोग्लोबिनची कमतरता निर्माण झाली. हम्म, हम्म. 9 झालं होतं. तर हा त्याच्यासाठी मी गुळ, शेंगदाणे, खजूर वगैरे, पण अजून काही म्हणावं असं वाढत नाहीये. हम्म, 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 हम्म. काय करावं त्याच्यासाठी अजून? ओके, ओके. येस, या बाबतीत आमचे डॉक्टर आहेत, डॉक्टर रेणुका, तुम्हाला त्या बाबतीत जास्त आणखीन ते गायडन्स करू शकतील. येस डॉक्टर. तुमचं किती आहे? आयर्नचं प्रमाण किती आहे? आयर्न नाही, हिमोग्लोबिन कमी आहे मॅम, 9 आहे. ओके. हा. आता जसं लेक्चरमध्ये सरांनी सांगितलं होतं की काही गोष्टी घटक असतात जे तुम्ही आयर्न जरी कंझ्युम करत असाल किंवा आहारातून तुमचं आयर्नचं प्रमाण जात असेल, पण जर ते व्यवस्थित ऍब्झॉर्ब होत नसेल, तो पण एक कारण असतो हिमोग्लोबिन न वाढण्याचा. तर आयर्न कंटेंट तुम्ही जरी खात असाल तरी तुमच्या डाएटमध्ये व्हिटॅमिन सी म्हणा किंवा कॉपर असलेलं, जसं आता सरांनी लेक्चरमध्ये पण सांगितलं, ते ऍब्झॉर्ब होणं गरजेचं आहे. तसंच पाण्याचं प्रमाण तुमचं किती आहे ते पण एक तुम्ही ऑब्झर्व करा. तर हे सगळं जर व्यवस्थित होत असेल तर मग तुमचं आयर्न डेफिनेटली वाढायला मदत होणार. व्हिटॅमिन सी एक खूप गरजेचं आहे. सिट्रस फ्रुट्स म्हणा किंवा साधं तुम्ही लिंबूचं सरबत रोज एक ग्लास घेतला तरीही चालेल. मॅम, मग बाहेरून गोळ्या, औषधं वगैरे असं काही का आपण घरगुतीच उपाय करूया असं? तुम्हाला आधी त्यांनी दिलं होतं का? आपण एक काम करूया, आपण नंतर पर्सनल त्याच्यावर बोलूया त्याच्यासाठी. येस, येस, अगदी बरोबर. ठीक आहे? हा. या. तर पर्सनल जे आहे तुम्ही नंतर मला कॉन्टॅक्ट करू शकता. अच्छा, थँक्यू मॅम. कारण Thank you. म्हणजे हॅव टू बी लाईक अ कन्सल्टेशन. बाकीचं पण तुमचं विचारावं लागेल, मग बाकीच्या लोकांचा वेळ नको जायला त्याच्यामध्ये. अच्छा, थँक्यू मॅम. ठीक आहे? ओके. हॅलो, नमस्ते Thank you. सर. हा, नमस्कार, बोला. बीपी लो किंवा म्हणजे वाढणं ह्याचं कारण काय आहे शरीरामध्ये मेन? ऍक्च्युली बीपी लो होणे किंवा वाढणे याच्या मागे बरीचशी कारणं आहेत. आहार तर आहेच आहे, आणि मोस्ट ऑफ द टाइम हा तुमचा मेंटल स्ट्रेस जो आहे तो सगळ्यात महत्वाचा आहे. याच्या आधी आपण एक सेशन घेतलं होतं बीपी वरतीच खास करून, कधी तुम्ही ते मिस केलं असेल तर जसं सांगितलं की आहार तर आहेच आहे. तुमचं जे काही मिठाचं प्रमाण आहे, जर बीपी हाय व्हायचं का होतं हाय, रक्तदाब वाढतो कशामुळे, ह्याची वेगवेगळी कारणं आहेत. आहार तर आहेच, पण सोबतच सगळ्यात मोस्ट ऑफ द टाइम्स आजच्या जमान्यात जर पाहिलं तर तुमचा सायकोलॉजिकल स्ट्रेस किंवा मेंटल स्ट्रेस हा सगळ्यात महत्वाचा आहे. हा खूप महत्वाचा रोल प्ले करतो. डॉक्टर, तुम्हाला काय ऍड करायचं तुम्ही ऍड करू शकता. थँक्यू सर. नाही चालेल. आणि ह्याच्यामध्ये मी एकच जसं आता सांगितलं सरांनी की हे खूप वास्ट हे आहे. वन्स अगेन इट इज पर्सन स्पेसिफिक. पण मेजर फॅक्टर्स जे आहे की तुमचं मनःशांती नसेल, नंबर 1, योगाच्या दृष्टीने मनःशांती नसेल तर तो एक असू शकतो. आणि आहारामध्ये पण तुमचं जर आता त्याच्यामध्ये पण कोलेस्ट्रॉल वगैरे काय आहे का, तो एक इश्यू बघू शकतो आपण. किंवा मिठाचं प्रमाण काय तुमचं आहे, एक्स्ट्रा मीठ घेता आहे का तुम्ही, किंवा तुम्ही हाय फॅट वालं फूड घेता का. तर हे सगळे बऱ्यापैकी कारण असतात त्याच्यामध्ये हे हाय होण्याचं. आणि राहिलं प्रमाण लो होण्याचं ते पण एक आहे की तुम्ही खूप डिप्रेशन मध्ये असाल शॉर्टकट किंवा आहे का? तुमच्या शरीरातलं पाण्याचं प्रमाण कमी असेल किंवा तुम्हाला वेळेवर तुम्ही खात नसाल व्यवस्थित, किंवा शरीराचं जे पोषण व्हायचं असतं ते जर होत नसेल, तर बेसिकली वन्स अगेन इट इज सर्क्युलेटरी रिलेटेड. म्हणजे तुमचं रक्ताभिसरणच्या वर पण ते डिपेंडेंट आहे. ठीक आहे, मी इथे एवढं सांगेन. मला आणखीन एक विचारायचं होतं की आपण तर डेली म्हणजे बीपी एवढं चेक केलं जात नाहीये नॉर्मली, तर अचानक जर लो झालं आणि फील व्हायला लागलं तर त्यावेळेस काय करायला पाहिजे? कधी कधी कसं असतं की चक्कर आल्यासारखं वाटू शकतं किंवा डोकं दुखू शकतं. तर अचानक त्याच वेळेला जर असं वाटलं की खूप तुम्ही एकदम लो व्हायचं, म्हणजे एकदम थकवा आल्यासारखं सुद्धा होतो, तर काही नाही, थोडंसं तुम्ही आडवं व्हायचं. जर तुम्ही उभे असाल किंवा जास्त वेळ बसलेले असाल तर आडवं व्हायचं आणि एक ग्लास पाणी घ्यायचं, त्याच्यामध्ये एक अर्धा चमचा मीठ आणि 2 चमचे थोडंसं साखर ते अच्छा. घालून तुम्ही जर घेतलं तर एक 10 मिनिटात तुमचं बीपी लगेच नॉर्मलला येऊन जाऊ शकेल. आणि हे अनुवंशिक तर नाहीये ना? अनुवंशिकता थोडीफार असते त्याच्यामध्ये. अनुवंशिकताचं प्रमाण पण आहे त्याच्यामध्ये. कम्प्लिटली असं डिनाय नाही करता येणार. ओके, थँक्यू मॅम. अनुवंशिकते संदर्भात आणखीन एक पॉईंट मी या ठिकाणी ऍड करेन. बऱ्याचशा गोष्टी समजा आता रिसेंटलीच मी वाचलेलं आहे
की बऱ्याचशा गोष्टी आपल्या जेनेटिक्समध्ये अनुवांशिकतेप्रमाणे आलेल्या पण असतात. ओके, असू शकतात, पण त्याला सगळ्यात जास्त कॉन्ट्रीब्युट करते ते आपला आहार, आपली लाईफस्टाईल. ओके, त्याला भडकवण्याचं कार्य आपल्या 2 गोष्टी करतात, लाईफस्टाईल आणि आहार. ते सुद्धा आपल्या कंट्रोलमध्ये राहू शकतं, पण ह्या 2 गोष्टी जर अगेन लाईफस्टाईलमध्ये, एक फिजिकल आणि दुसरं अगेन मेंटल, शारीरिक कार्य आणि मानसिक कार्य. त्यामुळे मानसिक दृष्ट्या जेवढं स्टेबल राहू तेवढं आपण सगळ्या गोष्टींवरती विजय मिळू शकतो. म्हणतात ना, मन चंगा तो कटौती में गंगा. हम्म? ठीक आहे, थँक्यू. थँक्यू. आणखीन काही कोणाचे प्रश्न, काही फीडबॅक्स? तर मुलं आजकाल प्रोटीन पावडर वगैरे घेतात हा. जिम लावल्यानंतर, मग ते कितपत हम्म. योग्य आहे, घ्यायचं की नाही घ्यायचं? हा, अगेन जसं सांगितलं की त्याच्या क्वालिटीवरती डिपेंड आहे. बऱ्याचदा काय होतं, त्याचे सोर्सेस आपल्याला माहिती नसतात, ते कसं बनवले गेले, त्यामध्ये काय काय प्रिझर्वेटिव्ह आहेत, केमिकल्स कुठले कोणते आहेत त्याच्यामध्ये. कारण आजकाल त्या जाहिराती एवढ्या आकर्षक बनवतात जाहिराती, की त्या आकर्षक जाहिरातीमुळे सगळेजण आकृष्ट होतात, की पटापट असं तर ग्राफ दाखवला जातो, वाढतो 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 वाढतो. सगळ्यांना वाटतं की आपला मुलगा असतो त्याप्रमाणे व्हायला पाहिजे, खेळामध्ये आपला मुलगा पुढे जायला पाहिजे, किंवा शाळेच्या अभ्यासामध्ये खेळ पुढे जायला पाहिजे, संगीतामध्ये किंवा बाकीच्या याच्यामध्ये सुद्धा, गाण्यामध्ये तो त्याच्याप्रमाणे प्रगती करायला पाहिजे. हा एक प्रकारचं जे म्हणतो ना, एक फोबिया टाईप सगळं चाललेलं आहे. आपण मुलांच्या मानसिकतेचा जास्त विचार न करता बऱ्याचदा आपण आपल्याला काय हवं त्याच्या मागे लागून आणि त्या जाहिरातीच्या दुनियेला भुलून आपण बऱ्याचशा गोष्टी करताना दिसतो. तर हे जे आहे बाहेरचे प्रोटीनचे डबे किंवा त्यांना घेणं, हे कितपत योग्य आहे, हे प्रत्येकाचं यू कॅन से की डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार किंवा आहार तज्ञांच्या सल्ल्यानुसार योग्य तुम्हाला कोणतं आहे ते तुम्ही पाहून त्याप्रमाणे घेऊ शकता. पण जेनरिक जर सांगायचं म्हटलं तर त्यातलं कंटेंट आणि त्याचा सोर्स हे पाहून तुम्ही खरेदी करू शकता. याविषयी आपण हवं तर वैयक्तिकरित्या आपण जेव्हा आपण तुमचे प्रश्न असतील तर आपण ते घेऊ शकतो. ओके, थँक्यू. फक्त एक मी इकडे ऍड करायचं विचारेन की प्रोटीन जे असतो पचायला सुद्धा थोडं अवघड असतो. तर असं नाहीये, म्हणजे त्याच्यामध्ये तुमचं पाण्याचं इंटेक पण किती आहे, तर ते खूप असतं आणि त्या कुठल्या फॉर्म मध्ये आहे, म्हणजे सोल्युबल, इनसोल्युबल फॉर्म. कधी कधी प्रोटीन घेतात पण ते ऍब्झॉर्ब जर झालंच नाही तुमच्या शरीरामध्ये तर तुमचं मसल स्ट्रेंथ वाढणार पण नाही. तर ते नुसतं घेतल्याने नाही, ते ऍब्झॉर्ब होणं पण गरजेचं असतं. त्याच्यामुळे नॅचरल आर्टिफिशियल सोर्स ऑफ प्रोटीन घेण्यापेक्षा ऑलवेज तुम्ही एम्फसाइज करा की तुम्ही नॅचरल सोर्स ऑफ प्रोटीन मध्ये त्याला इन्क्लूड करा. जसं आता दही आहे, दूध आहे, किंवा मग आपल्या जसं सरांनी आता सांगितले डाएट्सचे जे आहेत व्हेज मध्ये, नॉन व्हेज मध्ये, तर डाएट सोर्स इज ऑलवेज अ व्हेरी गुड ऍब्झॉर्बल सोल्युबल फॉर्म ऑफ प्रोटीन. ओके मॅम, ठीक आहे. थँक्यू. ओके, थँक्यू. तर याच्यामध्ये आणखीन एक हा बोला. शारीरिक तुमचा आवाज येत नाही ताई. गोष्टी कराव्या लागतील त्याच्यात. काय? शारीरिक तंदुरुस्ती बरोबर आपली मानसिक तंदुरुस्ती पण राहण्यासाठी आपल्याला बऱ्याच काही गोष्टी कराव्या लागतील. हो, काही आपण तुमचा व्हिडिओ आणि आवाज दोन्ही पण पॉज झालेला आहे. हा, शारीरिक तंदुरुस्ती बरोबर आपण मानसिक तंदुरुस्ती पण व्यवस्थित योग्य ठिकाणी योग्य क्रिया करणे या गोष्टीसाठी आपण करू शकतो. हो हो, ओके. तर तुमचा प्रश्न नाही कळला मला. ऍक्च्युली त्यांचं म्हणणं असं असेल की शारीरिक दृष्टिकोनातून सुद्धा तर तसं आपण मानसिक तसं आपण स्ट्रॉंग राहू शकतो, असं त्यांचा प्रश्न जे मला कळलं आहे त्याच्यावरून तरी असं वाटतंय. हो बरोबर. बरं, ओके. करेक्ट. हा, तर यासाठी सगळ्यात महत्वाचं आहे की अगेन मेडिटेशन किंवा त्याला म्हणतो ध्यान, हे सगळ्यात महत्वाचा रोल त्यामध्ये प्ले करतो मानसिक तंदुरुस्तीसाठी. बऱ्याचदा काय होतं, मन जे आहे, म्हणतात ना मन म्हणजे खूप चंचल आहे, मन म्हणजे लाईक अ घोडा आहे, तो सारखा धावत असतो. खूप चंचल आहे मन, कधी इथे कधी तिथे. बहिणाबाई चौधरींनी पण म्हटलेलं आहे की मन वढाय वढाय उभ्या पिकातलं डोर, किती हाकला हाकला फिरी येतं पिकावर. बरोबर ना, की त्या मनाला किती जरी हाकलं तरी ते ढोरासारखं ते परत ते जातं शेतामध्ये. तर हे मन सुद्धा त्याचप्रमाणे आहे. तर त्या मनाला सुद्धा एक वळण लावणं गरजेचं आहे.
आपण जसं आपल्या मुलांना वळण लावण्यासाठी प्रयत्न करतो की मुलगा आपला चांगला जावं, रोज अभ्यास करावा, शाळेत जावं, चांगलं वागावं, चांगलं बोलावं, त्याप्रमाणे सुद्धा या मनाला सुद्धा चांगल्या सवयी लावणं गरजेचं आहे. आता या मनाला चांगल्या सवयी लावायच्या कशा? तर खूप त्याला 2-3 गोष्टी आहेत मनाला. हवं तर या विषयावर खूप एक चांगलं एक सेशन होऊ शकेल. आपण पुन्हा कधी त्यावरती एक सेशन घेऊयात. पण आता शॉर्टमध्ये एवढंच सांगतो की तुम्ही जे पेराल मनामध्ये तेच उगवतं. मन आणि जमीन, जे शेतातली जमीन म्हणा कोणतीही जमीन, हे सारखे आहेत. ओके, मन आणि जमीन दोघांचंही कार्य सारखं आहे. तुम्ही जे पेराल तेच उगवतं. जसं की जमिनीला काही नसतं. सुपीक जमिनीमध्ये तुम्ही एखादं चांगलं ज्वारी, बाजरी, गहू पेरा किंवा एखादं कोणतेही गवत पेरा किंवा कोणतेही तण पेरा, जमीन दोघांना पण वरती उगवतं. त्याचप्रमाणे मनाचं आहे. मनामध्ये तुम्ही काही पेरा, चांगले विचार पेरा किंवा वाईट विचार पेरा, तेच मोठ्या प्रमाणात तुम्हाला रिटर्न देतं. हा सगळ्यात बेसिक नियम आहे. हे विचार कसे पेरायचे? तर चांगल्या लोकांच्या संगतीमधून चांगल्या गोष्टी पाहणे, चांगल्या गोष्टी वाचणे, चांगल्या गोष्टी ऐकणे. ह्या गोष्टीमधून तुमचं मनाचं कार्य जे आहे ते चांगलं चालू शकतं आणि मन सुद्धा तंदुरुस्त राहू शकतं. ठीक आहे. आय होप मी बऱ्यापैकी आम्ही प्रश्नाचे उत्तर देण्याचा प्रयत्न केलेला आहे. एक महत्वाची गोष्ट यापुढे तुम्हाला या ठिकाणी अनाउन्समेंट करायची आहे. ते म्हणजे पुढच्या रविवारी, पुढचा जो महिना आहे कंप्लीट, 8 तारखेला जागतिक महिला दिवस आहे. त्यामुळे आम्ही पुढचा महिना हा महिला मास म्हणून आम्ही साजरा करण्याचा ठरवलेला आहे. त्यामुळे प्रत्येक रविवारी महिलांच्या आरोग्यासंदर्भात आम्ही वेगवेगळे विषय घेऊन आम्ही येतोय. तर पुढच्या रविवारी सकाळी 7:30 वाजता म्हणजे 6 मार्चला आपण मासिक पाळीचे विकार, महिलांच्या मासिक पाळीचे विकार या विषयावरती आपण एक व्याख्यान आयोजित केलेलं आहे. आणि त्यासाठी व्याख्याते आहेत डॉक्टर किशोरी साळुंखे माने. त्या एक प्रख्यात गायनेकॉलॉजिस्ट आहेत. तर त्यांच्या ज्ञानाचा आपण या ठिकाणी फायदा करून घेणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त या गोष्टीचा प्रमोट करा आणि या सेशनला हजर राहा. आणि त्यानंतर सोबतच तुमचं नियमित आरोग्य जर चांगलं राहावं असं वाटत असेल तर तुम्ही योगाचा यासाठी चांगल्या प्रकारे फायदा घेऊ शकता. नियमितपणे जर आपण योगा केला तर चांगला फायदा होईल. आम्ही 1 मार्च पासून ऑनलाईन क्लास चालू करतो योगाचा. सकाळी 6 ते संध्याकाळी 7, सकाळी 6 ते 7 आणि संध्याकाळी 6 ते 7 अशा 2 वेळा आम्ही ठरवलेल्या आहेत. तर कोणालाही या ठिकाणी ऍडमिशन घ्यायचं असेल तर तुम्ही संपर्क साधू शकता. सकाळचा जो क्लास आहे डॉक्टर रेणुका स्वतः घेणार आहेत आणि संध्याकाळचा जो वर्ग आहे ते आमच्या दुसऱ्या सहकारी आहेत प्रिया जगताप, त्या घेणार आहेत. त्यामुळे ज्यांना कोणाला या ठिकाणी ऍडमिशन घ्यायचं आणि स्वतःचं आरोग्य चांगलं ठेवायचं असेल तर ते तुम्ही नक्कीच या ठिकाणी ऍडमिशन घेऊ शकता. आणखी काही प्रश्न असतील तर आपण या ठिकाणी विचारू शकता, अन्यथा आपण या ठिकाणी थांबूया. ठीक आहे. आय होप सगळ्यांचे प्रश्न शंका असतील आणि तुम्हाला हे सेशन कसं वाटतंय किंवा तुम्हाला ह्यातून काय काय फायदा होतो हे तुम्ही आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती सुद्धा तुम्ही शेअर करू शकता. तर व्हॉट्सअप ग्रुप मी आता ओपन करतो सगळ्यांसाठी. 1 दिवसासाठी आपलं हे ओपन राहील. तुमचे जे काही प्रश्न शंका असतील किंवा तुमचे अभिप्राय असतील ते सुद्धा तुम्ही त्या व्हॉट्सअप ग्रुपवरती पोस्ट करू शकता. सोबतच आपलं युट्यूब चॅनल आहे राजीव कन्सल्टिंग ग्रुपचं, तिथे पण जाऊन तुमच्या या आधी झालेले सगळे सेशनचे व्हिडिओ तुम्ही त्या ठिकाणी पाहू शकता. ओके, धन्यवाद, नमस्कार. हरिओम. हरिओम सर.